अमळनेर नगरपालिका भंगार चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या हेतूने या मागणीसह एक तरुण परेश उदेवाल यांनी काल स्वातंत्र्य दिनापासून अन्नत्याग उपोषण केलेलं आहे। मात्र आज 24 तास होऊनही त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाहीये, त्याची दखल घेतली गेली नाहीये। नेमकं काय प्रकरण आपण परेश उदेवाल यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा, नेमकं काय हे प्रकरण, काय सांगाल तुम्ही? साहेब 2023 डिसेंबर महिन्यात प्रशांत सरोदे साहेबांनी लेखी ऑर्डर काढली होती व समिती गठीत केली होती। शहरातील सर्व जलकुंभ पाणी टाकीवरील अवजड जुने साहित्य, भंगार व जडोद पंपिंग हाऊस व गांधली पंपिंग हाऊस, अंबारुशी टेकडी जल शुद्धीकरण केंद्र प्रकल्प येथून सर्व साहित्य जमा करून कोट पाणी टाकी येथे ठेवावे व ते ठेवून त्या साहित्यांचे स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद करणे। तसा अहवाल त्या समितीने आठवड्याभरात पूर्ण करून तशी कारवाई तसा अहवाल सादर करावा मुख्याधिकारी यांना। परंतु त्या समितीने तसा अहवाल सादर केला नाही। ट्रॅक्टर भरून 10-15 ट्रॅक्टर भरून मटेरियल घेऊन आले। घेऊन आल्यानंतर त्यांनी कोट पाणी टाकी येथे ठेवले। लालबाग पाणी टाकीवरचे खूप 5-6 ट्रॅक्टर भंगार व अवजड साहित्य, मोटारी तेही घेऊन आले। लालबाग कोट पाणी टाकीला ठेवल्यानंतर साहेब ते तिथून गाढ झाले। साहेब ते गाढ झाले म्हणजे साहेब त्याच पाणीपुरवठा विभागातील त्याच कर्मचाऱ्यांनी ते व पाडी अभियंता नंतर पाणीपुरवठा अभियंता यांनी ते गाढ करून दिले। साहेब नेमकं काय नाव, त्यांचं काय नाव सांगता येईल तुम्हाला? सत्यन पाटील अभियंता होते साहेब, पाडी अभियंता होते। पाडी अभियंता त्यावेळेसचे आहेत साहेब। काय नाव काय सांगा? त्यांचे नाव तर नाही सांगता येणार, पण साहेब लेखी स्वरूपाची त्यांना ऑर्डर दिल्या साहेब त्यावेळेस। आणि त्या ज्यांनी चोरी केली साहेब त्यांना नसे नोटीस बजावण्यात आले होते साहेब त्यावेळेस। मग ते मटेरियल विकणे गेले साहेब, त्याच्यावर मी तक्रार दिली साहेब। तक्रार कधी दिली होती? मी फेब्रुवारी महिन्यात तक्रार दिली साहेब लेखी स्वरूपाची की असा प्रकार झालेला आहे, त्याच्यावर जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। परंतु साहेब गेल्या 7 महिन्यात कुठलीही कारवाई झाली नाही साहेब। मला सांगा, नेमकं कधीपासून तुम्ही अन्नत्याग उपोषणाला बसले? मी काल स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपासून तर आतापर्यंत सर मी इथं अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे। आपल्याला उपोषणा म्हणजे प्रसंगी नेमकं कोणी कोणी भेटी दिली आणि काय काय आश्वासन दिले? मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आले, त्यांनी तोंडी मी त्यांना सर्व झालेल्या घटनाबाबतचे चोरी संदर्भातले सर्व डॉक्युमेंटली पुरावे दिले व त्यांच्या आवक जावक स्टॉक रजिस्टरचे प्रतही दिल्या। त्यांनी मान्य केले की चोरी झालेली आहे, आम्ही योग्यरित्या कारवाई करतो आहे। परंतु याच्यात अशी शंका येते साहेब की मुख्याधिकारी साहेब कुठेतरी पैसे घेऊन दबलेले आहेत, म्हणून त्या कर्मचाऱ्यांवर ते कारवाई करू शकत नाही साहेब। मी इथं अन्नत्याग उपोषण रविवारपर्यंत करणार आहे। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात अन्नत्याग व जीवन संपवणार आहे साहेब। माझं आज मला 24 तास होऊन गेले, कुठले अधिकारी येत नाही आहे, ढुकत नाही सर। चोरीवरती कुठेतरी पडदा टाकले जातोय साहेब। माझे हेतू एकच आहे साहेब, जे घटना झालेली चोरी तिथं कुठेतरी आळा बसवावा व जे कर्मचाऱ्यांनी चोरी केली ते त्यांनाही माहिती, मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे सर व कठोर कारवाई व्हावी सर। नेमकं परेश उदेवाल यांच्या या मागणीला पालिका प्रशासन नेमकं काय न्याय देईल हे आता आपण बघणारच आहोत। नेमकं मुख्याधिकारी यांनी पण व्हिजिट दिलेली आहे, त्यांनी नेमकं तोंडीच आश्वासन दिलंय, त्यांची लेखी आश्वासनाची मागणी आहे। अजून साहेब आपलं अमळनेर दर्पण न्यूजने माझे जे मी कारवाई करण्यासंदर्भात जे पत्र दिले होते साहेब त्याची दखल आपले दर्पण न्यूजने घेतली साहेब व आपण दखल घेतल्यानंतर साहेब आज आपणच दखल घेत आहोत साहेब। 24 तास झाले परंतु कुठली न्यूज नाही, हेडलाईन नाही, परंतु आपले अमळनेर दर्पण न्यूज चॅनलने माझी दखल घेतल्याबद्दल साहेब मी अमळनेर दर्पण न्यूजचे मनापासून आभार व्यक्त करतो साहेब। नेमकं प्रशासन काय दखल घेणार आहे यांच्या मागणीची? चोरी करणाऱ्यांवर खरंच गुन्हे दाखल होतील का हे आता आगामी काळातच समजेल आपल्याला। आमचे पाणीपुरवठा अभियंता आहे सध्या जवळजला गेले, वीज पुरवठा खंडित पुन्हा होते ते तपासण्यासाठी माझे मुख्याधिकारी सब बाहेर गेले आणि आपण ज्या याच्याविषयी परेशच्या आंदोलनाविषयी विचारत आहात त्यानुसार मी त्यांना पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारणा केली होती। त्यांनी मला सगळं काही सुव्यवस्थित आहे, ज्याच्याविषयी त्यांनी तो गहाळ झाल्याचं सांगत आहे परेश उदेवाल, असं काही नाही आहे। तरी त्यांनी जर मागणी केली तर आपण त्यांना सगळं सामान बी तपासून देऊ म्हणता येते, ते सगळं काही सुव्यवस्थित असं काही झालेलं नाही आहे।
तरी आपण याविषयी अजून शंका असल्यास माननीय मुख्य अधिकारी किंवा पाणी पुरवठा अभियंता येतील, त्यावेळेस ते तुम्हाला ते सांगतील. मला ज्या माहितीनुसार सगळं काही सुव्यवस्थित आम्ही त्याला तपासणी करून देऊ शकतो. पाणी पुरवठा अभियंता पैसाने सर समोर काय येत नाही, समोर आहे ते. आता विजेचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे महाशय मुख्य अधिकाऱ्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की हे क्लिअर करा, पाण्याची खूप अडचण येऊ राहिली, वेळ ही पोस्टपोन करावी लागत आहे नागरिकांसाठी पाणी सप्लाय करण्यासाठी पुन्हा पुन्हा. तर या प्रकरणी जर दोषी आढळले तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल? नाही, नियमानुसार महाशय मुख्य अधिकारी साहेब कारवाई करतीलच. त्यांनी तिथे जाऊन 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांना पूर्ण आश्वासन दिलं होतं आणि सगळे समजवलं त्यांना की असं असं आहे, पूर्ण कारवाई करेल, मी कोणालाही सोडणार नाही असं त्यांनी तिथेच सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.